मुली सतत बोलत असतात, दिवसभर काय केलं, काय घडलं हे ते आपल्या आई वडिलांबरोबर गप्पांमध्ये शेअर करत असतात. पण मुलांच्या बाबतीत या गोष्टी होत नाहीत. ते थोडेसे म्हणजे आधीपासूनच त्यांना ज्या पद्धतीने त्यांचं पालनपोषण केलं जातं, त्यांना जसं वाढवलं जातं, त्यामुळे त्यांना लहान-सहान गोष्टी सांगण्याचा त्यांचा कल फार कमी असतो. त्या आतल्या आतच ठेवतात आणि त्याच्यामध्ये मग काही गोष्टी इतक्या असतात, की खरं तर त्या व्यक्त होणं गरजेचं असतं आई-वडिलांपुढे, पण मुलं होत नाहीत व्यक्त ते आणि त्या तिऱ्हाईत व्यक्तीकडे जातात आणि त्याच्याकडून समजा योग्य सल्ला मिळाला, तर त्याच्यातून चांगलंच येतं. पण जर तो सल्ला चुकीचा असेल, तर मात्र मुलांचं आयुष्य हे फार सफर होऊ शकतं. तर अशा वेळी मुलगा आणि मुलगी यांच्याशी संवाद साधताना पालकांनी म्हणजे आई म्हणून तिने मुलाबरोबर कसं बोलायला हवं, मुलाला विश्वासात घेऊन त्याने म्हणजे काय आईने कशा पद्धतीने मुलाला विश्वासात घ्यावं आणि वडील म्हणून त्यांनी मुलाला कसं विश्वासात घ्यावं. आता काही गोष्टी अशा असतात की ज्या म्हणजे आता उदाहरणार्थ वयात येताना पाळीबद्दल जसं आई सांगते मुलाला, तसं मुलांच्या बाबतीत वडिलांनी इकडे महत्वाची भूमिका बजावणं हे गरजेचं आहे. तर वडील म्हणजे 10-12 वर्षांचा मुलगा आहे तर त्याला योग्य प्रकारे सेक्स एज्युकेशन देणं हे ऍक्च्युअली घरी वडिलांचं काम आहे. हे त्यांनी करायला पाहिजे. त्या वयानुसार जे बदल घडत असतात त्याच्याबद्दल माहिती देणं हे आणि त्या वयानुरूप जितपत कळेल तितकी माहिती देणं हेही गरजेचं आहे. कारण हे जर त्यांना योग्य व्यक्तीकडून कळलं नाही तर मग ते इंटरनेटवर सर्च करतात किंवा 4 जे मित्र त्यांच्याच वयाचे असतात त्यांना जी काही अर्धवट माहिती असते त्याच्यावर आधारित ते स्वतःचं काहीतरी मनात एक हे करून घेतात तयार आणि त्याच्यामुळे होणाऱ्या समस्याही खूप वेगळ्या आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आता वयात येणाऱ्या मुलांमध्ये एक ऑब्सेशन असतं की लिंगाचा साईज किती आहे उदाहरणार्थ. मग कधी कधी तो छोटा आहे मोठा आहे याच्याबद्दल ते विचार करत राहतात किंवा हस्तमैथून करण्याबाबतीत बरेचसे गैरसमज असतात. माहितीच नसतं बदल आहेत ते कसे, त्याचा निचरा कसा करायचा त्याच्याबद्दल. म्हणजे हस्तमैथून करणं हा काही लोक म्हणतात जसं की नाही हा चांगली गोष्टच नाही गुन्हाच आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. पॉर्न बघण्याबद्दल बऱ्याच गोष्टी बरेच गैरसमज आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल जर त्यांना योग्य ठिकाणून माहिती मिळाली तर मग पुढे जाऊन त्याच्याबद्दल गैरसमज व्हायची शक्यता कमी होते. जसं आता तुम्ही सांगितलं की मुलींबरोबर आई नेहमी मोकळा संवाद साधते, म्हणजे होणारे तिच्या शारीरिक आणि मानसिक बदलांवरती ती बोलत असते. पण मुलांच्या बाबतीत असं बोललं जात नाही, त्यांच्याबरोबर चर्चा केली जात नाही. प्रामुख्याने आई म्हणजे थोडीशी लज्जेपोटी बोलत नसेल, पण वडिलांनी मात्र ह्या विषयांवरती मुलांशी बोलायला हवं. त्याच्यामुळे मुलांचा कोंडमारा होणार नाही आणि मुलं उत्सुकतेपोटी कुठल्याही म्हणजे वेगळ्या चॅनलमध्ये जाणार नाही. ही काळजी घेणं खरं तर पालकांचंच मुख्य जबाबदारी आहे. अजून एक महत्वाचा मुद्दा असा मला वाटतो की आपण जेव्हा मुलींच्या बाबतीत बोलतो तर मुलींची सुरक्षा ही आपल्याला खूप महत्वाची वाटते. म्हणजे आता शाळेत तुम्ही सोडत असाल तरी बसमध्ये तुम्हाला म्हणजे ती दीदी असते ती लागते किंवा तिचा कुठे काहीतरी शाळेत योग्य आहे की नाही म्हणजे स्टाफ कसा आहे काय आपण भर दिला जातो की. पण तेवढा आपण मुलांच्या बाबतीत विचार करत नाही. मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत विचार केला जात नाही. आणि महत्वाची गोष्ट ही आहे ह्याच्यात की जे सेक्शुअल अब्यूजचं प्रमाण आहे ते लहान वयात मुलं आणि मुलींच्या बाबतीत इक्वली घडत असतं. म्हणजे मुलंही तेवढीच या बळी ठरू शकतात. तर त्याच्यामुळे हाही फरक आपण जो करतो तो पण लक्षात घेण्यासारखा आहे की मुलांवरही मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीतही पालकांनी तितकंच जागरूक असणं महत्वाचं आहे.